गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग मित्रांनो. नेहा and अभि आपल्या डेली ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमा. आणि खूप धावपळ चाललेली आहे. तर आता आम्ही चाललो आहे सांता क्रूजला. हा तिकडेच ती पूजा करेल वटाची. सगळी पॅकिंग पॅकिंग झालेली आहे. आता निघतोय आम्ही थोड्या वेळात. तर सकाळी मी उठलेली आणि अभिला बोलले की आज मी तुझ्यासाठी उपवास केलेला आहे 7 जन्मी हाच नवरा मला भेटावा त्यासाठी. तर त्यावर अभि काय बोलतो तुम्हाला माहितीये का? काय 7 बोलतो? जन्म मला पिढायसाठी तिने उपवास ठेवला. बोलतो मी त्याला म्हटलं फक्त अंथरून काढतो. बोलतो हा 7 जन्मी काय हेच काम करायला लावणार आहे म्हणून तुला 7 जन्म पाहिजे. एकच जन्म बस झाला तुझा. तर ही आहे माझी मेहंदी. रंग बघा किती मस्त छान. 5च मिनिटं मी फक्त हे केलेली पण मस्त रंगलेली आहे. हे उलटी पुलटी झाली आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तर आता आपण फटाफट जाऊया. मला ॲब्रो पण करायचे आहेत तर तिकडे पण जायचंय भरपूर आहे. आणि त्यानंतर तयारी करायची आहे आणि आज स्वामींचं पारायण पण आहे तर ते पण त्यासाठी करायचं आहे. तो खूप धावपळ आहे. चलो बाय. आर्टिस्ट आला ज्याने मेहंदी काढलेली. सोनूनी काढली. सोनू 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 काय आर्टिस्ट. मम्मी रेडी कधी होणार? कुठे जाते मम्मी? स्वीट कॉर्नर समोर जागा कुठे? पाऊस चालू झालाय. आम्ही जस्ट निघालो. आता गोळीबारच्या इकडे चौकात पोहोचलेलो आहे. आणि आम्ही पाऊस चालू झालेला आहे. रेनकोट पण नाही घेतला आज. विसरलो काय काही. वाटलं नव्हतं पाऊस आहे. पोहोचू 5 मिनिटच लागतात ना पोचायला. 5 मिनिटाच्या 2 मिनिटातच पाऊस आला. मध्येच अडकलाय. आता बघूया कधी जातो. चला थोडा पाऊस थांबला की जाऊ. निघतो. 1 hour later. आलेली आहे तर मी आता 5 फळं हे केलेली आहेत. जांभूळे, करवंद आहेत, केळी, आंबा आणि सफरचंद हे कापून घेतलंय. आता मी आहे ना मनी ओवते. हे ओवून घेतलेले हे ओवते आणि हे माझ्या गळ्यामध्ये टिकवते त्याच्यासाठी बनवते. तर आता थोड्या वेळामध्ये तयारी करते आणि मग मी तुम्हाला भेटते. चार आणि 5 निघतात. मने घेतले त्याला आपण असे गाड आणि 5 सुवासिनी असतात त्यांना आपण देणार आहे. A few moments later. आम्ही रेडी झालो आहे. तर चाललो आहे आम्ही मंदिरात. तिकडे वडाच्या झाडाला पूजा करायला. वडाच्या फिऱ्या मारायला द्या. तर आता आम्ही आलेलो आहोत घरी खारच्या. तुम्ही माझा अवतार बघत आहात. खूप विचित्र झालेला आहे आणि फराळाचं काही खाल्लं नाही. आज उपवास झाला माझा. तर मी आता बनवलेला आहे नाश्त्याला साबुदाणा खिचडी. हे बघा साबुदाणा खिचडी रेडी झालेली आहे आणि त्याच्याबरोबर चहा. दूध गरम होत आहे. दूध गरम झाले की चहा बनवून. हे तुम्ही बघत आहात हे कुंकू आहे. त्याचं काळा झालंय. A few moments later. तर आता वाजले आहेत 11:15 आणि आता मी बनवले आहे मुगाची आमटी आणि भात. कारण की भूक नाहीये. खूप लेट आम्ही नाश्ता बनवलेला साबुदाणा खिचडी आणि चहा. तर खूप उशीर झाले म्हणजे खूप हेवी झालंय पण उपवास सोडायचा आहे त्यामुळे थोडंसं खावं लागतंय.
आणि एक झालं की मी सकाळी बोलली की मला स्वामींचं आज पारायण म्हणजे पुस्तक वाचायचं आहे, पण माझ्याकडनं मिस्टेक झाली. आणि मिस्टेक अशी झाली की ते आहे 29 जुलै आणि 30 जुलै आणि 3 दिवस आहे ते. जुलैमध्ये पौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमा, त्यासाठी तेव्हा पुस्तक वाचायचं आहे. आणि मी आज घाई करून करून आली आणि त्यानंतर अभि मला बोलला की आज तारीख काय आहे बघ. तर मग मी बघितलं 29 तारीख, पण मी जून आणि जुलैमध्ये थोडीशी कन्फ्यूज झालेली. तर त्यानंतर आम्ही आता झालंय सगळं जेवण बिवण बनवून आता जेवतोय. तर जेवणाला दात काढते. तेवढा पाहिजे तेवढा बघ. मी थोडाच खाणार आहे मी जास्त. थोडंसंच खाणार आहे, मला पण भूक लागली. ही साबुदाणा खिचडी नाही नेली ना, बस थोडा. काही जेवण आता जेवूया. लोणचं घे ना. तर आम्ही शॉर्ट्स टाकलेले आहे, मिस्टर अँड मिसेस स्नेहा अभि या चॅनलवर पण टाकलेले आहेत, आमच्या इंस्टाग्रामवर ID वर पण टाकलेले आहेत. इंस्टाग्रामची IDचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस स्नेहा अभि आणि आमच्या शॉर्ट्समध्ये पण टाकले आहेत. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या. बाय.